प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करत आहे। आणि आज पुन्हा एकदा प्रभूने आम्हाला त्याच्या पवित्र स्थानामध्ये प्रभूने एकत्रित केलेलं आहे। आणि आजच्या या वेळामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील ज्या वचनाला आम्ही ऐकणार आहोत, हे वचन या अगोदर कदाचित आम्ही ऐकलेले असेल। पवित्र शास्त्रामधील या वचनाला ज्यावेळेस आम्ही वाचतो किंवा अभ्यासतो किंवा ज्यावेळेस आम्ही वचनातून ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्ताने दाखल्याच्या स्वरूपाने त्याने अनेक गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये त्याने दिलेल्या आहेत। दाखला याला उदाहरण सुद्धा आम्ही म्हणतो। दाखला एक्झाम्पल आहे। दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने का दिला, यामागचा उद्देश काय आहे, जर या गोष्टी जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिल्या तर दाखला यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने दिला की जे लोक ऐकतायत त्यांना त्या दाखल्याला ऐकून त्यांना स्पष्टता होईल किंवा त्यांना ते उदाहरण स्पष्टपणे समजेल की प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगायचं आहे। हालेलुया। आणि या ठिकाणामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने जे दाखले या वचनामध्ये या अध्यायामध्ये दिलेले आहेत ते दाखले आज आम्ही समजून घेणार आहोत। सर्वचे सर्व दाखले आम्ही पाहणार नाहीये, फक्त एक दाखला आहे की या एका दाखल्याकडे, एका उदाहरणाकडे आम्ही आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत। नवीन करारामध्ये मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 26 ते 29 आम्ही वाचणार आहोत। मार्क चॅप्टर 4 वर्स 26 to 29। मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 4 वचन 26 ते 29। आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही। जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा। पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे। आमेन। दैवाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो। या अगोदर सुद्धा आम्ही पवित्र शास्त्रातील हा भाग किंवा हा दाखला मी वाचला असेल, ऐकला असेल। या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दाखले दिलेले आहेत आणि हे दाखले आणि या दाखल्यांबरोबर एक चमत्कार, एक मोठं काम सुद्धा आम्हाला या अध्यायामध्ये पाहायला मिळेल। या मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 4 मध्ये एकंदरीत 4 प्रकारचे दाखले आहेत। पहिला दाखला आहे पेरणाऱ्याचा दाखला, दुसरा दाखला आहे प्रकाश देणारा दिवा, तिसरा दाखला आहे वाढणारे बीज आणि चौथा दाखला आहे मोहरीचा दाणा याचा दाखला। हे 4 प्रकारचे उदाहरण किंवा दाखले प्रभू येशू ख्रिस्ताने दिले। त्या मागचा उद्देश, त्याची स्पष्टता आम्हाला येते की प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या, देवाच्या राज्या संबंधीचे हे दाखले दिलेले आहेत। हालेलुया। सर्वजण माझ्या बरोबर आहात? झोप तर नाही आली ना कोणाला? नक्की, कारण आता कूलरही चालू आहे, थंडी हवाही थोडीशी लागते आपल्याला। हालेलुया। स्तुती आराधना आपण केलेली आहे आणि थोडंसं थकलोही असेल, शरीर आहे जे ऑटोमॅटिकली विश्रांतीकडे जातं, पण देवाचं वचन आम्ही एक चित्ताने ऐकावं ही प्रभूची इच्छा आहे। हा दाखला प्रत्येक व्यक्तींसाठी फार महत्वाचा आहे। हा दाखला जर आज आम्ही एक चित्ताने ऐकू तर नक्की प्रियांनो या वचनाच्या द्वारे आमचं जीवन परिवर्तित होणार आहे आणि आमच्या बरोबर आम्ही इतरांचं सुद्धा जीवन परिवर्तित करण्यासाठी प्रभू आमचा उपयोग करणार आहे, याची स्पष्टता आजच्या या वचनातून आम्हाला येणार आहे। हालेलुया। सो आम्ही सर्वजण तयार आहोत वचन ऐकायला। बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की। या दाखल्यामध्ये आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने या वाढणाऱ्या बीजा संबंधी पियानो दाखला दिला। वाढणारं बीज, एक बीज आहे न वाढणारं आहे, एक बीज आहे वाढणार। आणि हे जे बीज आहे
या बीजासंबंधी प्रभू येशू ख्रिस्ताने या दाखल्यामध्ये ज्या दोन प्रकारच्या गोष्टी नमूद केलेल्या आहे, एक जो दिवा आहे आणि दुसरा आहे वाढणारे बीज याच्या संबंधी, आणि तिसरा दाखला याच पॅरेग्राफ मध्ये आम्हाला पाहायला मिळतो, तो दाखला आहे मोहरीच्या दाण्याचा दाखला. वचन 30 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. देवाच्या राज्यासंबंधी. हालेलुया. सगळ्या गोष्टी पियानो देवाच्या परमेश्वराच्या राज्यासंबंधी पियानो त्याच्या आजूबाजूलाच फिरतात. कारण देवाच्या राज्या व्यतिरिक्त आमच्या जीवनामध्ये दुसरी कुठली गोष्ट आम्हाला आवश्यक किंवा महत्वाची आम्हाला वाटत नाही. कारण देवाचं राज्य हे प्रत्येक व्यक्तींसाठी महत्वाचं आहे आणि परमेश्वराची इच्छा आहे की लहानातील लहान्या व्यक्तीला, मोठ्यातील मोठ्या व्यक्तीला देवाचं राज्य प्राप्त व्हावं. हालेलुया. आम्ही कशासाठी एकत्रित आलोय? कशासाठी एकत्रित आलो? थोडं जोरात बोला. राईट. देवाचं राज्य मिळवण्यासाठी. आणि देवाचं राज्य हे प्रत्येकांसाठी मोफत आहे. देवाचं राज्य या संबंधी पवित्र शास्त्रामध्ये मला पाहायला मिळतं की काही लोकांनी, पुरुषांनी विचारलं की देवाचं राज्य कुठे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्पष्टता दिली की देवाचं राज्य येथे किंवा तेथे नाही, तर देवाचं राज्य हे तुमच्यामध्ये आहे. सो आम्ही म्हणूया, देवाचं राज्य माझ्या अंतःकरणामध्ये आहे. देवाचं राज्य माझ्यामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून एका ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की अगोदर तुम्ही त्याचं राज्य व नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. सो देवाचं राज्य मिळवण्यासाठी प्रियांनो झटणं आवश्यक आहे. देवाचं राज्य सहज मिळत नाही. यासाठी प्रियांनो प्रयत्न करावे लागतील, यासाठी झटावं लागेल, यासाठी कष्ट करावं लागेल. काय करावं लागेल? काय करावं लागेल? थोडं जोरात बोलूयात. हालेलुया. कष्ट केल्या वाचून देवाचं राज्य मिळत नाही. आणि आज आम्ही जो दाखला पाहत आहोत, एका शेतकऱ्यासंबंधी पियानो हा दाखला आहे. जो शेतकरी त्याच्या शेतामध्ये पियानो काम करतो, जो शेतकरी आपलं कष्ट करतो, जो शेतकरी उन्हाताणामध्ये आपलं काम करतो आणि त्या शेतकऱ्याचं काम त्याने केल्यानंतर त्याला अपेक्षित असलेलं धान्य किंवा अपेक्षित असलेला मोबदला त्याला नक्की प्राप्त होतो. हालेलुया. आपण या ठिकाणामध्ये बसलेला आहोत. सो या ठिकाणामध्ये पियानो पूर्णपणे सावली आहे. आपल्याला उन्हाचा त्रास होत नाहीये. एकदम निवांत आपण आहोत. पण जो शेतकरी असतो तो आपल्या शेतामध्ये पियानो ज्यावेळेस काम तो करतो, त्यावेळामध्ये तो उन्हाचा विचार करत नाही, तो पावसाचा विचार करत नाही, तो वाऱ्याचा विचार करत नाही, तो थंडीचा विचार करत नाही. तो फक्त विचार करतो की माझ्या शेतीमध्ये मला चांगलं उत्पन्न मिळावं. हालेलुया. शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये काम करतो त्यावेळामध्ये जितकं ऊन शेतामध्ये असतं तितकंच ऊन शहरामध्ये सुद्धा असतं. बरोबर आहे? असतं की नाही? पण शेतकरी आपलं काम करणं सोडतो का? नाही. त्या शेतकऱ्याला उन्हाची जाणीव होते, पण तितकं ऊन त्याला लागत नाही. पण जो घरामध्ये, शहरामध्ये बसलेला जो व्यक्ती आहे त्याला उन्हाची जाणीव होते. हालेलुया. का बरं होते? बऱ्याच वेळेस म्हणलं जातं की यावर्षी जास्त ऊन आहे. दरवर्षी म्हणलं जातं, पण ते ऊन तितकंच असतं. जर मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर मागच्या वर्षी जवळपास 44 ते 45 डिग्री पर्यंत ऊन इतकं भयंकर होतं. आता आपण एप्रिल महिन्यामध्येच आहोत आणि आताच वाटतंय की मागच्या वर्षापेक्षा जास्त ऊन होतं. हालेलुया. पण जर आम्ही शेतकऱ्याला जाऊन विचारलं तर तो शेतकरी कधीच म्हणणार नाही की मागच्या वर्षापेक्षा जास्त ऊन आता आहे. कधीच म्हणणार नाही. कारण त्याची मानसिकता, त्याची दृष्टी ही केवळ त्याच्या शेताकडे लागलेली आहे. तो आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टीकडे तो लक्ष देत नाही. त्याचं एकमेव ध्येय की माझ्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न यावं. हालेलुया. हालेलुया. त्याला ऊन लागत नाही का? त्याला थंडी वाजत नाही का? त्याला गरमी होत नाही का? त्याला सुद्धा फार त्रास होतो. पण पियानो त्या गोष्टीकडे तो लक्ष मुळीच देत नाही. त्याचं लक्ष केवळ एकाच गोष्टीकडे आहे, ते म्हणजे शेत. आम्ही वचन वाचूया. या ठिकाणामध्ये
जो अध्याय मी वाचला त्या अध्यायातील वचन 26 आणि 27 आम्ही वाचूयात. मार्क शुभवर्तमान 4 वचन 26-27. मार्क चॅप्टर 4 वर्स 26-27. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. ओके, सो या दाखल्याच्या पहिल्या भागामध्ये एक स्थिरतेचं काम आम्हाला पाहायला मिळतं. हे एक स्थिरतेचं काम आहे, स्थिर काम आहे. आणि हे स्थिर काम एक शेतकरी करतो. या शेतकऱ्याला उन्हाची, थंडीची, वाऱ्याची, कसल्याही गोष्टीची त्याला भीती वाटत नाही, कारण तो आपल्या शेतामध्ये तो राबतोय. आणि हे स्थिरतेचं काम करणारा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये बीज पेरणी करण्याचं तो काम करतोय. शेतकरी जो आपलं जीवन जगणारा हा व्यक्ती आहे, शेतामध्ये आपली संपूर्ण जीवन तो त्या शेतामध्ये तो जगतो. जो विश्वासाने आपलं शेतीचं काम तो करतो. जो शेतकरी या बीजाकडे तो परत परत जात नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बीज टाकतो, रात्री झोपतो, दिवसा उठतो आणि ते बीज रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. शेतकऱ्याने त्याचं काम कसं केलं? स्थिरतेने काम केलं. जर आज आम्ही शेतकऱ्याकडे जर पाहिलं तर शेतकरी ज्या वेळेस त्याचं काम करत असतो ते काम तो स्थिरतेने त्याचं काम करतो. हालेलुया. तो विचार करत नाही की मी पेरणी करतोय हे खरंच उगवेल की नाही. तो विचार करत नाही की मी आता पेरणी करतो किती पट मला हे धान्य मिळेल याचाही विचार करत नाही. पण तो काय करतो? पेरणी करतोच. ते बीज त्या जमिनीमध्ये तो पेरणी करतो. त्या स्वरूपाने आम्ही प्रत्येक जण शेतकरी आहोत. आत्मिकरित्या मी प्रत्येक जण शेतकरी आहोत. आणि आत्मिकरित्या मी ज्या शेतामध्ये काम करतोय या गोष्टी आज आम्हाला प्रत्येकांना स्पष्ट होणार आहे. जो शेतकरी ज्यावेळेस तो पेरणी करतो, ज्यावेळेस त्या बीजाला तो त्या जमिनीमध्ये पेरतो, त्या वेळामध्ये तो परत 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 जाऊन त्या बीजाला तो उकरून पाहत नाही की हे वाढलंय की नाही. तो काय करतो? पेरणी करतो आणि सोडून देतो. आता त्याचं काम काय आहे? त्या शेतीला, त्या जमिनीला पाणी द्यायचं. आता त्याचं काम काय आहे? त्याच्या अवतीभोवती येणारे जे गवत आहे, जे नको असलेलं पियानो वनस्पती आहे ते उपटून टाकायचं आणि त्या ठिकाणची जमीन स्वच्छ करायची. ज्या वेळेस हे स्थिरतेचं काम तो शेतकरी आपल्या शेतामध्ये करतो पियानो, त्या वेळामध्ये ते काम त्याचं झालेलं आहे. आता त्याचं काम फक्त पाणी देणं आहे, त्याच प्रकारे निंदन काढणं आहे. त्याचं काम हे त्याला माहिती आहे. आणि त्यानुसार जे पेरलेलं बीज आहे त्या बीजाला तो परमेश्वराच्या हातामध्ये सोपवून देतो. त्याचं काम संपलं. आता इथून पुढचं काम कोणाचं आहे? परमेश्वराचं. शेतकऱ्याला माहिती आहे का की हे बीज त्याने पेरलं, आता हे कसं उगवतं? माहिती नाही. जे बीज त्या जमिनीमध्ये पेरण्यात आलेलं आहे त्या बीजामध्ये निर्जीवपणा आहे, जमिनीमध्ये सुद्धा निर्जीवपणा आहे. पण ज्या वेळेस त्या जमिनीला पाणी आणि त्या बीजाला पाणी लागतं पियानो, त्या वेळामध्ये त्याच्यामध्ये रूपांतर व्हायला लागतं. आणि हे कसं घडतंय आतापर्यंत विज्ञानाला सुद्धा स्पष्ट झालं नाही. स्पष्ट झालं नाही. त्यांना माहिती नाही की या सगळ्या गोष्टी कशा घडतात, माहिती नाहीये. पण त्या गोष्टी घडून येतात. निर्जीव आहे. जे बीज असतं ते निर्जीव आहे. जमीन आहे ती सुद्धा निर्जीव आहे. जे विद्यार्थी त्यांना या गोष्टी लक्षात येत आहेत. आणि त्यामध्ये एक जीव तयार होतोय. आणि त्यानुसार जर आम्ही विचारलं तर सजीव आणि निर्जीव वस्तू कोणत्या कोणत्या आहेत? वनस्पती कशी आहे? सजीव आहे. आणि धान्य, जमीन निर्जीव. हालेलुया. पण ज्या वेळेस ह्या जमिनीमध्ये जे धान्य पेरल्या जातं त्याला पाणी लागतं पियानो, त्या वेळामध्ये त्याच्यामध्ये जीव येतो, ते सजीव होतं. त्या प्रकारे पियानो शेतकरी आपलं काम व्यवस्थितरित्या करतो. तो त्याचं काम स्पष्टतेने करतो. त्याचा पूर्ण वेळ त्या शेतामध्ये देतो. आणि अशा प्रकारे पियानो त्याचं काम त्याने केल्यानंतर
आपण प्रत्येक जण प्रियांनो त्या शेतकऱ्या समान आम्हाला प्रत्येकांना बोलवलेलं आहे. हालेलुया. सुपीक जमिनीमध्ये आम्हाला पेरण्यासाठी बोलवलेलं नाही. सुपीक जमीन की ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा कचरा नाही, ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा दगड धोंडे काहीच नाहीये, अशा ठिकाणच्या सुपीक जमिनीमध्ये आम्हाला पेरणी करण्यासाठी बोलवलेलं नाहीये. तर आम्हाला बोलवलेलं आहे ज्या ठिकाणामध्ये कचरा आहे, ज्या ठिकाणामध्ये दगड आहे, ज्या ठिकाणामध्ये गोटे आहे, ज्या ठिकाणामध्ये कुठल्या प्रकारची व्यवस्था नाहीये, अशा जमिनीमध्ये आम्हाला पेरणी करण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ती जमीन आहे हृदयाची जमीन. आता आम्ही या हृदयाच्या जमिनीला जर पाहिलं तर अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. अनेकांच्या हृदयामध्ये पियांनो वेगवेगळ्या प्रकारचा कचरा साचलेला आहे. अनेकांच्या हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चिंता आणि काळजी आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये ते घेऊन जगत आहेत. आता या लोकांच्या हृदयामध्ये परमेश्वराच्या वचनाचं बीज आम्हाला पेरणी करायचंय. हे स्थिरतेचं काम आम्हाला करायचंय. एक वचन आम्ही वाचूया की हे काम परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्या अनुयायांना, त्याच्या लोकांना देऊ केलेलं आहे. हे काम प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं आहे. आज सकाळी देवाच्या दासांनी जे वचन दिलं ते वचन त्यांनी या स्वरूपाने सांगितलं की प्रत्येक आत्मा, प्रत्येक जो हरवलेला आत्मा आहे तो प्रत्येक आत्मा तारला जावा, तो प्रत्येक आत्मा प्रभूकडे यावा, या संबंधी प्रियाणू त्यांनी देवाचं वचन दिलं. आणि ज्यावेळेस मी तयारी करत होतो या गोष्टी मला त्याच वेळेस स्पष्ट झाल्या की परमेश्वराचं वचन हे किती कनेक्टेड आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराने त्याच्या अनुयायांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे या गोष्टी देऊ केलेल्या आहे. एक वचन आम्ही वाचूया मत्तई याचा अध्याय 28 वचन 19 आणि वचन 20 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 19 and 20. मत्तई 28 वचन 19 आणि वचन 20 वाचूयात. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. या ठिकाणामध्ये पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने एक आज्ञा दिलेली आहे. ही आज्ञा कोणासाठी आहे? आपण कोण आहोत? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे माझ्यावरती विश्वास करतात, तुम्ही जर माझ्यावरती विश्वास करता तर तुम्ही माझे शिष्य आहात. कोण आहात? सो आम्ही म्हणूया मी प्रभू येशू ख्रिस्ताचा, हिंदीत बोलू, इंग्लिश मध्ये सांगू, मी मराठीत सांगतोय तर माझ्या मागे मराठीत म्हणा, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे. आम्ही शिष्य कशाच्या द्वारे बनतो? विश्वासाच्या द्वारे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं तुम्ही माझ्यावरती विश्वास करता तर तुम्ही माझे. हालेलुया. स्वामी प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य या अनुषंगाने आमची प्रत्येकांची जबाबदारी बनते की आता आम्ही शिष्य या नात्याने आम्हाला त्याने या स्वरूपाने बोलवलेलं आहे की ज्या शेतामध्ये आतापर्यंत, त्या जमिनीमध्ये आतापर्यंत कुठल्या प्रकारचं वचनाचं बीज पेरलेलं नाही, अशा काट्या कुसळ्याच्या जमिनीमध्ये, त्या शेतामध्ये आम्हाला जाऊन वचनाच्या बीजाची पेरणी करायची आहे. हालेलुया. सुपीक जमिनीमध्ये आम्हाला बीजाची पेरणी करायची नाहीये. ज्या ठिकाणामध्ये पियांनो काटे कुसळे आहेत, ज्या ठिकाणामध्ये दगड धोंडे आहेत, अशा खडतर जमिनीमध्ये जाऊन आम्हाला पेरणी करायची आहे देवाच्या वचनाची. हालेलुया. आम्ही शिष्य आहोत आणि शिष्य म्हणल्यानंतर आमची प्रत्येकांची जबाबदारी बनते. ही जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिली. हालेलुया, हालेलुया. जबाबदारी दिल्यानंतर पियानो ती जबाबदारी पार पाडायला पाहिजे की दुर्लक्ष केला गेला पाहिजे? आणि जर दुर्लक्ष केलं तर हिशोब घेतला जाईल ना. हालेलुया. हिशोब घेतला जाईल. कारण कुठलेही काम, कुठलीही जबाबदारी जर दिली तर ती जबाबदारी पूर्ण केली गेली पाहिजे. जर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या जातं तर पियांनो त्याचा हिशोब नक्कीच घेतला जातो. कारण परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी ज्याला त्याला प्रतिफळ देईल. आम्हाला दिलेली जबाबदारी, आम्हाला दिलेलं काम आम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे.
ते काम कधी संपेल, ती वेळ कधी संपेल आम्हाला माहिती नाहीये, पण ते काम पूर्ण करायचंय. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना, आपल्या शिष्यांना सांगितलं. वचन 18 मध्ये आम्ही पाहतो की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. सो शिष्य करण्याबद्दलची आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिली. कोणाला दिली? कोणाला दिली? शिष्य कोण आहेत? हालेलुया. सो ही आज्ञा फक्त त्या 12 शिष्यांना दिली का? ही आज्ञा केवळ त्या प्रेषितांना दिली का? सो जो विश्वास करणारा व्यक्ती आहे त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ही आज्ञा दिलेली आहे. म्हणजे ही आज्ञा कोणाला दिली? हालेलुया. म्हणजे ही आज्ञा आम्ही म्हणूया मला दिली. हालेलुया. नक्की ही आज्ञा आम्हाला दिलेली आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूया. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय वचन 15 मध्ये. मार्क चॅप्टर 16 वर्ड 15. मार्क 16:15. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक आज्ञा दिली, एक गोष्ट महत्व त्याने जबाबदारी दिली की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. बोलो येशू मसीह की. काय करायला सांगितलं? काय करायला सांगितलं? आणखी एकदा. हालेलुया. घोषणा करायची म्हणल्यानंतर बाहेर पडावं लागतं. घोषणा करायची म्हणल्यानंतर त्रास घ्यावा लागतं. घोषणा करायची म्हणल्यानंतर पियानो अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण घोषणा करायची नाही ही कोणाची इच्छा आहे? कोणाची इच्छा आहे? आणि घोषणा करावी कोणाची इच्छा आहे? आम्ही कोणाची इच्छा पूर्ण करतोय हे आपल्याला माहिती आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं घोषणा करा, आणि सैतानाने घोषणा करू नको म्हणलं. हालेलुया. आम्ही कोणाचे अनुयायी आहोत आणि कोणाची इच्छा आम्ही पूर्ण करतोय? हालेलुया. आता इलेक्शनचा वेळ आहे. ज्याचं खातो त्याचं गाव असं म्हणतात ना, बरोबर ना? आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं खातोय, त्याच्या वचनाचं आम्ही खातोय, त्याचंच आम्ही गाणं आवश्यक आहे, त्याची स्तुती करणं गरजेचं आहे. हालेलुया. जर एका पक्षाकडनं मदत घेतली आणि दुसऱ्या पक्षाला आम्ही मतदान केलं, दुसऱ्या पक्षाचं आम्ही सांगितलं, तर काय होईल? दोन्ही पक्षाचा मार खावा लागेल, बरोबर ना? म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जी आज्ञा दिली ती आज्ञा आम्हाला स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीला ही आज्ञा स्पष्ट होते पण तो व्यक्ती शांत बसत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की सर्व जगात जाऊन, आम्ही म्हणूया सर्व जगात, सर्व जगात, सर्व जगात. हालेलुया. आम्ही आमच्या संपूर्ण जगामध्ये नाही गेलो तरी चालेल. आम्ही आमच्या नगरामध्ये, वस्तीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जरी गेलो आणि इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी गेलो तरी पुरे आहे. हालेलुया. प्रभूने त्याचे लोक ठेवलेले आहेत. प्रभूने ते जबाबदारी पूर्ण करण्यासाठी पियानो आम्हाला त्या शेतामध्ये त्याने बोलवलेलं आहे. आम्ही शेतामध्ये काम करणारे कामकरी आहोत. आणि शेतामध्ये काम करणाऱ्या कामकरीने जर काम केलं तर त्याला योग्य मोबदला मिळेल. पण जर काम केलं नाही तर त्या मालकाला माहिती की कोणी काम केलं, बरोबर? हालेलुया. हालेलुया. शेतामध्ये काम केलं आपण कधी पाहिलंय? जर आपण काम केलं नसेल पण पाहिलं असेल, जसं जितका काम करणारा जो व्यक्ती आहे त्याला चांगला मोबदला मिळतो आणि जो काम चुकारा आहे त्याला सुद्धा मोबदला कसा मिळतो आपल्याला माहिती आहे. बोले येशू मसीह की. हालेलुया. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक जबाबदारी दिली.
संपूर्ण सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणखी एक वचन आम्ही वाचूया, प्रेषित 1 आणि वचन 8 मध्ये. ऍक्ट चॅप्टर 1 वर्स 8. प्रेषित 1 आणि वचन 8. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. ओके, या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या जात असताना प्रभू येशू ख्रिस्ताने या गोष्टी आपल्या शिष्यांना सांगितल्या. काय सांगितलं? परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होईल? एकदा जोरात बोलूया, थोडं जोरात बोलूया. काय प्राप्त होईल म्हणलंय? सामर्थ्य प्राप्त होईल. आणि ज्या वेळेस सामर्थ्य प्राप्त होईल त्या वेळामध्ये ते काय करतील? यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल. आणि जर आम्ही सुवार्तेची घोषणा करत नाही तर याची स्पष्टतेने मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की आम्ही जर शांत बसतो तर आणखी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला मिळालेलं नाही. कारण ज्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळतो तो व्यक्ती सुवार्तेची घोषणा केल्याशिवाय राहत नाही, तो व्यक्ती शांत बसत नाही. त्या व्यक्तीच्या ठाई जो पवित्र आत्मा काम करतो तो पवित्र आत्मा त्याला शांत बसू देत नाही. हालेलुया. आणि जर आम्हाला देवाच्या वचनाची स्पष्टता झालेली आहे आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणखी जर आम्हाला मिळालेलं नाही तर पियांनो ते ओझ आणखी आम्हाला प्राप्त झालेलं नाही की आम्ही जाऊन सुवार्तेची घोषणा करावी. हालेलुया. आम्हाला प्रत्येकांना या गोष्टी दिसत आहेत, उघड्या डोळ्याने दिसत आहेत की कित्येक लोक व्यसनाधीन आहे, कित्येक लोक बंधनामध्ये आहे, कित्येक लोक नाशाच्या मार्गावरती आहे, कित्येक लोक पापामध्ये आपलं जीवन जगतायत, कित्येक लोक मरण पावतायत. आम्हाला दिसतायत या गोष्टी, आमच्या उघड्या डोळ्याने आम्ही पाहतोय. पण पियानो ती तळमळ, तो कळवळ आमच्या अंतःकरणामध्ये नाहीये, कारण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणखी आम्हाला मिळालेलं नाहीये. आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेतल्या जात आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सांगितलं की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा देतो. तो कैवारी आत्मा तुमच्यावरती आल्यानंतर तो तुम्हाला काय देईल? सामर्थ्य देईल. 50 दिवसापर्यंत प्रियांनो त्यांनी, पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत त्यांनी त्या यरूशलेमेमध्ये राहून त्यांनी प्रार्थना केली. आणि ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, वचन आम्हाला सांगतं ते रोज भाकर मोडण्यामध्ये आणि सहभागितेमध्ये रोज एकत्रित येत होते, रोज. आणि ज्यावेळेस 50वा दिवस उजडला त्या दिवशी ते प्रार्थना करत होते, ज्या खोलीमध्ये ते प्रार्थना करत होते त्यांच्यावरती अग्नीसारख्या जीवा त्यांच्यावरती उतरल्या आणि प्रत्येक जण वेगवेगळी भाषा बोलू लागले. आत्म्याच्या द्वारे ते वेगवेगळी भाषा बोलू लागले. पवित्र आत्म्याचं वरदान त्यांना प्राप्त झालं आणि त्या दिवसापासून ते शांत बसले नाही. तर त्यांनी जाऊन सुवार्तेमध्ये जाऊन त्यांनी सुवार्तेची घोषणा, सृष्टीमध्ये जाऊन त्यांनी सुवार्तेची घोषणा करण्यास सुरुवात केली. पण त्याची सुरुवात कुठून केली त्यांनी? यरूशलेमेपासून. मला सांगा की ज्या दिवशी त्यांना पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने ते भरले, ते शांत बसले का? शांत बसले नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही का शांत बसतोय? आम्ही का शांत बसतोय? की आम्हाला आत्म्याची जागरूकता किंवा आत्म्याबद्दलचा कळवळ आम्हाला वाटत नाहीये. आम्ही जे आत्मे नाशाच्या मार्गावरती आहे त्या आत्म्यासाठी आम्ही प्रार्थना करतोय का? त्या आत्म्यासाठी आम्ही परमेश्वराकडे मागतोय का? की परमेश्वरा, हे आत्मे, हे व्यक्ती, हा घर आणि ह्या परिवारातील व्यक्ती हे मरणाच्या वाटेवरती आहे, नाशाच्या मार्गावरती आहे, नरकाच्या वाटेवरती आहे. हा परिवार वाचला जावा, ही व्यक्ती वाचल्या जावी, हे आत्मे वाचल्या जावे, यासाठी आम्ही मध्यस्थी करतोय का? पियांनो, आम्हाला आमच्या गरजेंपुरतं आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतोय. आम्ही आमच्या ज्या गरजा आहेत त्यासाठी मी परमेश्वराकडे विनंती करत आहोत. पण त्या आत्म्याबद्दलचा कळवळा आम्हाला का वाटत नाहीये? आत्म्याबद्दलची जागरूकता आम्हाला का वाटत नाहीये? प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्पष्टता अगोदरच दिली आहे की तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि ज्यावेळेस सामर्थ्य प्राप्त होईल तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्ष व्हाल.
जी चळवळ प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला तेव्हापासून जी चळवळ सुरू झाली प्रियांनो, तेव्हापासून हे काम आतापर्यंत थांबण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला, पण प्रियांनो हे काम आतापर्यंत सुद्धा थांबण्यात आले नाही. ते काम अजूनही चालू आहे आणि तितक्या जोमाने आणि तितक्या झपाट्याने प्रियांनो ते काम चालू आहे. हालेलुया. सुवार्ता प्रसाराचं काम, आत्मे जिंकण्याचं काम, आत्मे तारल्या जाण्याचं काम प्रियांनो तितक्या जोमाने सुरू आहे. ते काम काही केल्या थांबणार नाही, कारण ही चळवळ, हे काम त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेस आम्ही हे काम आमच्या जीवनामध्ये आम्ही करण्यास सुरुवात करू प्रियांनो, आम्ही आमची इच्छा, कुठल्या संस्थेची इच्छा, कुठल्या संस्थेचं काम नव्हे, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं काम पुढे नेण्यासाठी आम्ही ते काम पुढे करण्यासाठी प्रियांनो प्रभूने आम्हाला नियुक्ती केलेली आहे, याची स्पष्टता आम्हाला येईल. हे काम कुठल्या व्यक्तीचं नाहीये, हे काम प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी हरवलेले शोधाव्यास व पाप्यास तारवायस या जगामध्ये आलो. आणि ज्या वेळेस आम्ही सुवार्तेची घोषणा करतो, लोकांना प्रियांनो त्यांच्या पापांची जाणीव होते, आणि ज्या वेळेस त्यांना पापाची जाणीव होते ते आपल्या पापांची कबुली करतात, पश्चाताप करतात, आणि ज्या वेळेस ते पश्चाताप करतात, येशू प्रभू आहे म्हणून आपल्या मुखाने कबूल करतात, प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याने मेलेल्यातून जिवंत केलं, ज्या वेळेस हा विश्वास करतात, त्या प्रत्येक व्यक्तीचं प्रियांनो तारण होतं, आणि प्रत्येकाला तारण मिळावं ही पित्याची इच्छा आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आमची प्रत्येकाची जबाबदारी बनते की आम्ही लोकांना तारण विदित करावं, लोकांना तारणाची घोषणा करावी, कारण प्रभूचं येणं लवकर आहे, प्रभूचं येणं समीप आहे, आणि प्रभू लवकर येत आहे. यानो आम्हाला दिलेली जबाबदारी आम्हाला स्पष्टतेने पूर्ण करायची आहे. आम्ही या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की जो शेतकरी आपलं काम करतो, तो शेतकरी निमूटपणे आपलं काम तो करत असतो. तो पेरणी करण्याचं काम करून टाकतो. आता फक्त त्याचं काम आहे की त्याच्या अवतीभोवती येणारं जे गवत आहे ते उपटून टाकायचे, त्याला पाणी द्यायची, त्याची निगा राखायची, फक्त इतकंच काम आहे. पण तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. हालेलुया. पवित्र शास्त्रातील प्रियांनो एक उत्तम उदाहरण आम्हाला पाहायला मिळेल. हे उदाहरण पौला संबंधी आहे. एक वचन आम्ही वाचूया. पहिले तिमोथी पहिला अध्याय वचन 12 ते 15 आम्ही वाचूया. फर्स्ट तिमोथियन चॅप्टर 1 वर्ड्स 12 to 15. पहिले तिमोथी पहिला अध्याय वचन 12 ते 15 प्लीज. ज्याने मला शक्ती दिली ते आपल्या प्रभू ख्रिस्त येशूचे मी आभार मानितो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. ख्रिस्त येशूमधली विश्वास व प्रीती ह्यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयास जगात आला, हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारवयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो पौल तिमोथ्याला या पत्रात जी गोष्ट तो नमूद करत आहे, पौल एक उत्तम उदाहरण आहे की त्याने आपलं काम निमूटपणे त्याने केलं. आणि जे काम त्याने केलं ते काम या स्वरूपाने एका मिशनरीच्या स्वरूपाने प्रियांनो प्रेषितीय काम या पौलाने आपल्या जीवनामध्ये केलं. जोपर्यंत त्याला ख्रिस्ताची ओळख नव्हती तोपर्यंत तो ख्रिस्त विरोधी होता. ख्रिस्ती लोकांचा, विश्वासणाऱ्या लोकांचा तो छळ करणारा होता. आणि याची स्पष्टता या ठिकाणामध्ये तो देतो की ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानितो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो, त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेविले. मी जसा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. हालेलुया. पौल की जो ख्रिस्त विरोधी, पण ज्या वेळेस त्याला त्याच्या चुकांची, त्याच्या अपराधांची त्याला कबुली होते, त्याला समजतं की मी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी मी चुकीच्या केल्या, पण त्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने आत्म्याच्या द्वारे त्याच्याबरोबर भेट केली, ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, जिवंत प्रभू येशू ख्रिस्त झाला, स्वर्गामध्ये घेण्यात आला, आता त्यानंतरची ही पहिली मंडळी स्थापित होण्याची वेळ
आणि पहिली मंडळी स्थापित होण्यापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्ता प्रसाराचा हा जो वेळ आहे हा पहिल्या शतकातला वेळ आहे. पहिलं शतक. आणि या पहिल्या शतकातली ही मंडळी, आताचा जो त्रास, आताची जी पीडा आहे ती पीडा काहीच नाहीये त्यासमोर. काहीच नाहीये, शून्य सुद्धा नाहीये. विचार करा की जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचा प्रचार करायचा आहे की येशूवरती विश्वास करा, येशू प्रभू आहे यावरती तुम्ही विश्वास करा. ही गोष्ट सोपी होती का? की ज्याला वधस्तंभावरती मारण्यात आलं, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांनी शिव्या शाप दिल्या, अशा लोकांमध्ये जाऊन सुवार्थ प्रसार करायचा आहे. गोष्ट सोपी आहे का? पहिल्या मंडळीपासून याची जी सुरुवात झाली प्रियांनो, त्या खडतर प्रवासाला त्यांनी सुरुवात केली, तो प्रवास त्यांनी थांबवला नाही. वचन आम्हाला पाहायला मिळतं की त्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य भारतामध्ये आला आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीची स्थापना त्याने भारतामध्ये येऊन सुद्धा केली. सो विचार करा की पहिल्या शतकामध्ये सुवार्ता प्रसार आमच्यापर्यंत आला. हालेलुया. मिशनरांनी पियांनो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता आमच्यामध्ये आणली नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताने या भारतामध्ये पाठवला. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम भारतावरती सुद्धा अधिक आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा ही होती सुरुवातीपासून की भारतातील लोक सुद्धा, प्रत्येक व्यक्ती तारला जावा, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्याला या भारतामध्ये पाठवलं. कारण माझा प्रभू भारतावरती सुद्धा फार प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम भारतावरती सुद्धा आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आहे. त्या प्रत्येक योजनेच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने थोमाला या भारतामध्ये पाठवलं. हालेलुया. आणि थोमाने ज्या प्रकारे पियानो या भारतामध्ये येऊन त्याने सुवार्ता प्रसार केला, थोमाला त्या भाषा येत नव्हत्या. आम्ही पाहतो की थोमा सर्वप्रथम कोणत्या भागामध्ये आला? भारताच्या केरळमध्ये. केरळ नंतरून आम्ही पाहतो की तो तमिळनाडूमध्ये आला. त्याला मल्याळम भाषा येत नव्हती, त्याला तमिळ भाषा सुद्धा येत नव्हती. पण या भाषा तो कशा काय त्याला आल्या? पवित्र आत्म्याच्या द्वारे पियानो त्याला या प्रत्येक भाषेची शिकवण त्याला मिळाली. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये पियानो कार्य करतो, तो पवित्र आत्मा आम्हाला शांत बसू देत नाही. तो पवित्र आत्मा, आम्ही कोणत्या घरामध्ये जातोय, आम्हाला कोणत्या ठिकाणामध्ये जायचंय, कोणत्या प्रदेशामध्ये आम्हाला जायचंय, कोणत्या ठिकाणामध्ये, कोणत्या परिवारामध्ये आम्हाला जायचंय, त्यांना काय सांगायचंय, याची सर्व कल्पना तो पवित्र आत्मा आम्हाला देतो. आणि योग्य वचन पियानो आम्हाला त्या परिवारामध्ये, त्या व्यक्तीसाठी प्रभू आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून पियानो ते काम, ते शेत प्रभूचं आहे. आम्ही त्या शेतातले काम करी आहोत. हालेलुया. ते शेत प्रभूला माहिती की कोणत्या शेतामध्ये जाऊन आम्हाला वचनाच्या बीजाची पेरणी करायची. पण ते काम आम्हाला निमूटपणे करायचंय, तत्परतेने करायचंय. आणि हे काम जो पौल आहे, पौलाने तत्परतेने आपलं काम केलं. तो या ठिकाणामध्ये म्हणतो की मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. ख्रिस्त येशू मधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापी लोकांना तारवाया जगात आला, हे वचन विश्वसनीय आहे, पूर्णपणे स्वीकारास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलचं प्रेम, कळवळा पियानो पौलाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो की तो शांत बसला नाही. जर आम्ही त्याच्याबद्दलचा अभ्यास केला तर पियानो गेल्या काही दिवसांच्या अगोदर या ठिकाणामध्ये पियानो पौलाच्या जीवनाचं रहस्य आम्ही अभ्यासलं आणि त्यामध्ये या गोष्टी नमूद केल्या. त्याने ज्या फेऱ्या या जगभरामध्ये केल्या पियानो, त्याच्या संबंधात सुद्धा अनेक वचनं आम्ही ऐकलेत. पौल की ज्याचं नाव शाऊल सुद्धा आहे, या पावलाचं ज्यावेळेस परिवर्तन घडतं पियानो, तो पाऊल शांत बसत नाही. परिवर्तन घडल्यानंतर आम्ही सुद्धा शांत बसता कामा नये. आमच्यावरती दिलेली जबाबदारी आम्ही समजून ती जबाबदारी पूर्णपणे पालन करणं आवश्यक आहे. कारण आम्हाला प्रत्येकांना शेतामध्ये काम करण्यासाठी, आत्मिक शेतामध्ये काम करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारण केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया.
खडतर शेतामध्ये आम्हाला काम करायचं आहे. सुपीक जमीन कोणाला रेडीमेड मिळणार नाहीये. हालेलुया. सुपीक जमिनीमध्ये जर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली तर पियानो आम्ही काम सुद्धा तितकं तत्परतेने करणार नाही. शेतकऱ्याला जर कधी तुम्ही ऑब्झर्व केलं तर या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. शेतकरी ज्यावेळेस त्या शेतामध्ये त्याला काम करायचंय तर तो उन्हाचा, पावसाचा, थंडीचा, वाऱ्याचा, सावलीचा, कसल्याही गोष्टीचा तो विचार करत नाही. सुख सुविधेचा सुद्धा तो विचार करत नाही. जर तो सुख सुविधेचा विचार करायला लागला तर त्या शेतामध्ये तो काम करी लावतो आणि तो स्वतः घरी बसतो, सावलीमध्ये बसतो किंवा चांगलं टेंट त्या ठिकाणी टाकून पियानो त्या ठिकाणामध्ये तो बसतो. हालेलुया. हालेलुया. अतिविचार, अतिविचार हे त्या जीवजंतू सारखे आहेत की जे आम्हाला काम करू देत नाही. हालेलुया. अतिविचार करणारा व्यक्ती कधीच निर्णय सुद्धा करत नाही बरं का. अतिविचार करणारा व्यक्ती कधी काम सुद्धा करत नाही. पण जो व्यक्ती फक्त विचार करून कामाला लागतो, जास्त विचार करत नाही, त्याचा विश्वास हा प्रभूवरती असतो. कारण माझा प्रभू माझ्या बरोबर आहे आणि मी ज्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणामध्ये मी जाईल, प्रभू मला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी करेल. हालेलुया. परिणामाचा विचार कदापि करायचा नसतो. जो परिणामाचा विचार करायला लागला तो व्यक्ती कदापि काम करू शकत नाही. ज्याला यशस्वी व्हायचंय तो व्यक्ती परिणामाचा विचार कदापि करत नाही. पण जो व्यक्ती परिणामाचा विचार करतो तो कधीच काम करण्याची सुरुवातही करत नाही. बोले यीशु मसीह की. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे जे विद्यार्थी असतात, काही विद्यार्थ्यांना MPSC UPSC या संबंधीच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही जाऊन विचारलं तर काही विद्यार्थी हे पहिल्या टर्म मध्ये त्यांना नोकरी मिळते, काही जणांना दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, काही जणांना शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना यश त्यांना मिळतं. पण पहिल्या वेळेस जर यश मिळालं नाही तर ते सोडून देतात का? दुसऱ्या वेळेस जर त्यांना यश मिळालं नाही तर ते सोडून देतात का? तिसऱ्या वेळेस, चौथ्या वेळेस नाही. त्यांना माहिती आहे की मी जो अभ्यास करतोय त्या अभ्यासाच्या जोरावरती माझ्या समय सूचक ज्या गोष्टी मी करत आहे त्यानुसार मला कधी ना कधी यश मिळणार आहे. राईट. परिणामाचा विचार केला जात नाही. मला आता भूक लागते, मला सहन होणार नाही, मला तहान लागते, मला पाणी मिळणार नाही, मला आणून देणारं कोणी नाहीये, या गोष्टीचा विचार तो कदापि करत नाही. माझा इतका वेळ, इतकं वर्ष माझे वाया जातात, या गोष्टीचा विचार ते विद्यार्थी कदापि करत नाही. फक्त आणि फक्त एकच ध्येय की मला UPSC करायची, मला MPSC करायची आणि त्यानुसार मला एका अधिकाराच्या पदावरती मला जाऊन रुजू व्हायचंय. ध्येय फार महत्वाचं आहे. आणि जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये पियानो आम्ही ध्येय ठरवणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ध्येय ठरवतो आम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. पण अति विचार जर करत बसलो तर कोणत्या क्षेत्रामध्ये पियानो आम्ही यशस्वी होणार नाही. सेवेसंबंधी सुद्धा असंच आहे. आणि आम्ही ज्या शेतामध्ये आम्हाला काम करण्यासाठी पाचारण केलेलं आहे त्या शेतामध्ये आम्हाला काम करत असताना पियानो आम्हाला अति विचार करत बसायचं नाहीये, परिणामाचा विचार करायचा नाही. जर आम्ही परिणामाचा विचार करतो याचा अर्थ की माझा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे नाहीये. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. या वचनावरती विश्वास नाही. लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील, लोक हसतील, लोक छळतील, लोक निंदा करतील, लोक अपमान करतील. जर प्रभू येशू ख्रिस्त सुटला नाही तर आम्ही कोण आहोत? हालेलुया. आमची सुद्धा ती परिस्थिती होणार आहे. इतकी होणार नाहीये, काही प्रमाणामध्ये होईल, पण नक्की होईल. हालेलुया. नक्की होईल. आणि ज्यावेळेस आम्हाला त्रासाला, छळाला, निंदेला, अपमानाला आम्हाला सामोरं जावं लागतं, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, त्यावेळेस तुम्ही स्वतःला धन्य माना. कारण तुमचं प्रतिफळ फार मोठं आहे, रिवॉर्ड फार मोठा आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला प्रतिफळ मिळेल, पियानो पौल शांत बसला नाही. वचन या संबंधी आम्ही पाहतो की त्याने हजारो मंडळ्या त्याने स्थापित केल्या. तो मंडळी स्थापित करून एका ठिकाणी थांबला नाही, तर मंडळी स्थापित करून तो पुढच्या ठिकाणामध्ये गेला. कारण तो प्रेषितीय काम तो करणारा व्यक्ती होता.
त्याची दृष्टीची दूरदृष्टी होती आणि त्या दूरदृष्टीने पियानो त्याने काम करत गेला, त्याने शिष्य तयार करत गेला, मंडळा स्थापित करत गेला आणि प्रभूच्या राज्याची घोषणा तो करत गेला, सुवार्तेची घोषणा करत गेला. आम्हाला आमचं काम निमूटपणे करायचंय. पाऊलासारखं आणखी एक व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं. या व्यक्तीचं नाव देण्यात आलेलं नाहीये, पण त्याच्या संबंधी एक घटना, एक गोष्ट घडते. योहान कृष्णवर्तमान 9 आणि वचन 25. जॉन चॅप्टर 9 वर्स 25 वाचूयात. ह्यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक गोष्ट ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. हालेलुया. हा व्यक्ती अंध होता, जन्मांध म्हणलेला आहे. जन्मांध म्हणजे तो जन्मापासून त्याला दिसत नव्हतं. पण ज्या वेळेस जे परुष आणि शास्त्री या आंधळ्या व्यक्तीला विचारतात की आता हा आंधळा नाही, आता पूर्णपणे याला दृष्टी मिळाली, या व्यक्तीला प्रश्न केला आणि त्यानुसार त्याने उत्तर दिलं की मला माहिती नाही की तो पापी आहे की नाही, प्रभू येशू ख्रिस्त पापी आहे की नाही मला माहिती नाहीये, पण मला हे कळतंय की मी पूर्वी आंधळा होतो, आता मला दिसते. ज्या व्यक्तीला आता दिसायला लागलं तो व्यक्ती शांत बसला का? तो व्यक्ती शांत बसला नाही. तो व्यक्ती जाऊन सांगू लागला की पूर्वी मी आंधळा होतो, आता मला दिसतंय, मला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने मला दृष्टी प्रदान केली, पूर्वी मी आंधळा होतो. तो जाऊन घोषणा करू लागला, तो जाऊन लोकांना सांगू लागला की मी पूर्वी आंधळा होतो, आता मी पाहू लागलोय, मला दृष्टी मिळाली. आम्ही ही गोष्ट जाऊन सांगतोय का की पूर्वी मी पापी होतो, आता प्रभूने मला तारण दिलेलं आहे, आता मी कृपेने माझं जीवन भरलेलं आहे. पूर्वी माझ्या जीवनामध्ये समस्या होत्या, आता माझ्या जीवनातील सर्व समस्या प्रभूने दूर केलेल्या आहे. पूर्वी मी आजारी होतो, आता मी पूर्णपणे बरा आहे. पूर्वी मी व्यसनाधीन होतो, आता मी पूर्णपणे व्यसनातून मला मुक्तता मिळालेली आहे. पूर्वीचं जीवन आणि आता आपण जे जीवन जगतोय याबद्दलची घोषणा मी लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी मी करायला पाहिजे. पूर्वीचं जीवन आणि आताचं जीवन, आता प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला पूर्णपणे बदललेलं आहे, याबद्दलची घोषणा मी नक्कीच करायला पाहिजे, नक्की करायला पाहिजे. आणि या आंधळ्या व्यक्तीने जाऊन सुद्धा पियानो सुवार्तेची घोषणा नक्कीच केली. हालेलुया. आणखी एक व्यक्ती आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. या व्यक्ती संबंधी आम्हाला स्पष्टता येईल. योहान कृष्णवर्तमानाच्या अध्याय 4 आणि वचन 28 ते 30 आम्ही वाचूया. जॉन चॅप्टर 4 वर्स 28 to 30. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. प्रियानो, या ठिकाणामध्ये एक स्त्री आहे, ही पापी स्त्री आहे. आणि या स्त्रीबद्दल जी गोष्ट नमूद केलेली आहे की ही एक शमरूनी स्त्री आहे. जे यहुदी आहे शमरूनी यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा व्यवहार होत नाही, पण प्रभू येशू ख्रिस्ताने या शमरूनी स्त्रीकडे जाऊन पियानो पाण्याची मागणी केली. आणि आम्हाला वचनामध्ये पाहायला मिळतं. परत एकदा वचन वाचूया प्लीज. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. ख्रिस्त असेल काय या संबंधीची खात्री तिला पटली, तिला स्वतःला पटली. आणि तिने लोकांना जाऊन सांगितलं की मी पूर्वी कसे होती तलची सर्व गोष्ट मला त्याने सांगितली. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आहे तारणारा. जरा जोरदार वाजवा. ख्रिस्त म्हणजे तारणारा. आणि प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी त्या स्त्रीने आपल्या जीवनामध्ये जी खात्री तिने केली, त्या वेळामध्ये ती जाऊन त्या नगरामध्ये ती गेली आणि नगरामध्ये जाऊन तिने घोषणा केली. नगरामध्ये जाऊन तिने लोकांना सांगितलं की मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा. तिला माहिती की तिचं जीवन किती चुकीचं जीवन होतं, तिचं जीवन किती पापाचं जीवन होतं हे तिला माहिती होतं. आणि तिच्या बरोबर सर्व गावाला सुद्धा माहिती होतं. तिने ती गोष्ट लपवून ठेवली नाही.
तिने जाऊन सांगितलं की मी जे केलं ते त्याने मला सांगितलं, तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊन लागले. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पुढे पाहिलं तर पियानो, त्या एका पापी स्त्रीच्या द्वारे त्या संपूर्ण जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी आले त्या लोकांचं तारण झालं. एका पापी स्त्रीच्या द्वारे, की जिचा उद्धार झाला, जिला तारण मिळालं, पियानो तिच्याद्वारे त्या गावातील अनेक लोकांना तारण प्राप्त झालं. म्हणून पियानो, आम्हाला माहिती नाही की कोणाच्याद्वारे कोणतं काम आणि कसं काम होऊ शकतं. बोलो येशू मसीह की. ही शमरून स्त्री शांत बसली नाही, तो आंधळा व्यक्ती शांत बसला नाही, तो पौल सुद्धा शांत बसला नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्याची भेट होते, जो 2 दिवसापर्यंत आंधळा होता, प्रियांनो, तो शांत बसला नाही. जो जन्मांधा आहे तो सुद्धा शांत बसला नाही. आम्हाला पाहायला मिळतं की ही शमरून स्त्री सुद्धा शांत बसली नाही. आम्ही का शांत बसतो? हालेलुया. जे स्थिर काम आहे ते स्थिर काम आम्हाला करायचंय. ज्या हृदयाच्या शेतामध्ये जाऊन पियांनो आम्हाला ते काम करायचं, ज्या ठिकाणामध्ये काटे कुसळे आहेत. ही पापी स्त्री, हिच्या जीवनासंबंधी जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने तिला संधी द्यायला पाहिजे होती का? ही जगिक दृष्टिकोनातून याचं उत्तर नाही आहे. ती पापी आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलं की मी पाप्यास तारवायास या जगामध्ये आलो. चांगल्या लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त आला नाही, नीतिमान लोकांसाठी तर तो मुळीच आला नाही, तर जे पापी आहेत त्यांना तारण्यासाठी तो आला. आम्ही प्रत्येक जण सुद्धा पापी होतो प्रियानो, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाची जाणीव आम्हाला प्रत्येकांना झाली, त्याच्या रक्ताची जाणीव आम्हाला प्रत्येकांना झाली, आणि आम्ही प्रत्येक जण प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तारल्या गेलेला आहोत. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूची इच्छा आहे की जगातला प्रत्येक व्यक्ती तारला जावा. पाऊल शांत बसला नाही, आंधळा व्यक्ती शांत बसला नाही, शमरोनी स्त्री सुद्धा शांती बसली नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो जाऊन त्या शेतामध्ये जाऊन प्रियानो ते शेत आम्हाला शोधायचं आहे की काटे कुसळे असलेलं शेत, सुपीक जमिनीमध्ये आम्हाला जाऊन सांगायचं नाहीये. त्या ठिकाणी जाऊन आम्हाला पेरणी करायची नाही. बऱ्याच वेळेस असं होतं, ज्याला सुवार्थ माहिती आहे त्याला जाऊन परत परत सांगितलं जातं, तुम्हाला येशू माहिती आहे का? येशू बद्दल मी तुम्हाला सुवार्थ सांगतो. हालेलुया, हालेलुया. नवीन लोकांकडे जाऊन आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची सुवार्थ सांगायची, कारण प्रभू येशू जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं पवित्र रक्त जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावरती वाहिलेला आहे. तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला, तो गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला, आणि पुन्हा एकदा तो प्रत्येक व्यक्तीला, जो विश्वास आहे त्या प्रत्येक व्यक्तीला तो घेऊन जाण्यासाठी या जगामध्ये येणार आहे. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. हे स्थिरतेचं काम आम्हाला पियानो न थांबता न खसता आम्हाला हे स्थिरतेचं काम करायचं आहे. त्यानंतर दुसरं एक कार्य, दुसरं एक काम या भागामध्ये, या ठिकाणामध्ये, या वचनामध्ये, या दाखल्यामध्ये घडतंय. वचन आम्ही वाचूया. मार्क 4 वचन 27 आणि 28 मध्ये. मार्क चॅप्टर 4 वर्स 27-28 वाचूयात. आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. हालेलुया. प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की त्या शेतकऱ्याला ज्या वेळेस त्याने त्याचं काम केलेलं आहे, हे काम गुप्ततेचं काम घडतंय. आणि हे गुप्त काम कसं घडतं माहिती आहे? वचन या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की ते बीज रुजते, वाढते, पण ते कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. असं घडतं, असंच घडतं. शेतकरी त्याचं काम निमूटपणे स्थिरतेने त्याचं काम करतो, आणि ज्या वेळेस तो त्याचं काम करतो त्या वेळामध्ये त्या बीजाकडे तो जाऊन उकरून पाहत नाही की हे किती खोलपर्यंत गेलंय. त्याला हलवत नाही, त्याला कुठल्या प्रकारची त्याची देखरेख तो करत नाही. फक्त तो या स्वरूपाने या गोष्टी करतो, त्याला पाहत नाही, तर त्याची देखरेख तो या स्वरूपाने करतो की त्याला पाणी
आणि त्याच प्रकारे त्याच्या बाजूला आलेलं गवत या सगळ्या गोष्टीला प्रियानो तो साफसूफ करतो. फक्त त्याचं काम तो स्थिरतेने करत चालतो आणि जमिनीमध्ये गुप्त काम घडायला लागतं. जमीन म्हणजे हृदय आणि बीज म्हणजे देवाचं वचन. प्रियानो, आज जर आम्ही पाहिलं तर अनेक जणांची जी हृदय आहे हे कठीण हृदय झालेलं आहे. अनेक जणांची जी हृदय आहे ते अनेक प्रकारच्या काट्या कुसळ्याने भरलेले. काटे कुसळे माहिती कसले आहेत? निंदा आहे, पाप आहे, द्वेष आहे, राग आहे, तटफुटी आहेत आणि अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या हृदयाच्या जमिनीमध्ये प्रियानो साचलेल्या आहेत. आणि या जमिनीला साफ करण्याचं काम प्रभूच्या वचनाचं आणि प्रभूच्या रक्ताचं ते काम आहे. ज्यावेळेस प्रभूच्या रक्ताची प्रियानो सांडणी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्या हृदयावरती प्रियानो सांडल्या जातं प्रियानो, त्यावेळेस ती जमीन स्वच्छ झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये आम्ही वचनामध्ये पाहतोय जे बीज रुजते वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. शेतकऱ्याला समजत नाही की ते काम कसं घडतंय. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. शेतकरी आपलं काम करत असताना तो व्यस्त असतो आणि आश्चर्यकारक गोष्टी पियानो त्या जमिनीमध्ये घडत असतात. मृत जमिनीमध्ये पियानो जिवंत अंकुरित बीज पियानो तयार होतं, त्यामधून ते उगायला लागतं पियानो. आणि पेरणी केल्यानंतर पियानो जमिनीतील जी माती आहे त्या मातीशिवाय पियानो त्या ठिकाणामध्ये काहीच राहत नाही. पण दुसऱ्या दिवशी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये एक छोटासा कोंब त्या जमिनीतून बाहेर येतो. आणि त्याच प्रकारे जसे दिवस जातात पियानो, त्या जमिनीतून पियानो छोट छोटी पानं बाहेर दिसायला लागतात. आणि त्या कालांतराने त्या पानातून पियानो पुढे पुढे वाढत पियानो त्यातून एक छोटस कणीस आणि कणसाला छोटे छोटे दाणे आम्हाला पाहायला मिळतात आणि ते भरून जातात. ही सगळी जी क्रिया आहे ही गुप्त क्रिया घडत असते जमिनीमध्ये. अंतःकरणामध्ये पियानो ज्यावेळेस देवाच्या वचनाची सुवार्तेच्या गोष्टीची पियानो घोषणा केली जाते, वचन सांगितलं जातं पियानो, ते वचन कदापि शांत राहणार नाही. शेतकऱ्याने ज्यावेळेस त्या बीजाची पेरणी केली, ते बीज पेरणी केल्यानंतर काही बीज 24 तासामध्ये पियानो त्याला कोंब फुटतात. 24 तासाच्या आत. काही कोंब लगेच बाहेर येतात, काही कोंब 2 दिवस लागतात. पण पियानो जे बीज पेरलं काही त्या ठिकाणामध्ये पियानो त्याचं काम झाल्याशिवाय राहत नाही. ते काम पियानो त्याला कोंब फुटल्याशिवाय राहत नाही. याला प्रक्रियेला काही वेळ लागतो, काही काळ लागतो. त्या प्रकारे पियानो ज्यावेळेस आम्ही ज्या लोकांना सुवार्तेची घोषणा करतो पियानो त्या वेळामध्ये काही लोक लगेच विश्वास करतात, काही लोक लगेच विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतात. पण पियानो काही लोक विश्वास करायला थोडा वेळ त्यांना लागतो. पण पियानो जे काम आम्ही केलेलं आहे ते काम कदापिही न थांबणारं काम आहे. ते काम होतं म्हणजे होतच. एक वचन आम्ही वाचूया. योहान कुशवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 44. जॉन चॅप्टर 6 वर्स 44 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं? योहान 6:44 वाचूयात. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. जोपर्यंत पिता त्या व्यक्तीला आकर्षत नाही तोपर्यंत तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. आपल्याला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीने लगेच विश्वास करावा, नाही होऊ शकत. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेळ निश्चित केलेली आहे. म्हणून अगोदर आम्ही त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला आम्हाला सुवार्तेची घोषणा करायची, ज्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्हाला सांगायचंय, त्या व्यक्तीसाठी अगोदर आम्ही प्रार्थना करावी. आणि प्रार्थनेच्या द्वारे त्याचं अंतःकरण जी रूपी जमीन आहे पियानो ती भुसभुशीत होईल, ती तयार होईल. आणि ज्या वेळेस आम्ही वचनाच्या बीजाची पेरणी त्याच्या अंतःकरणामध्ये आम्ही करू पियानो, त्याच्यासाठी फार वेळ लागणार नाही, फार वेळ लागणार नाही. पण ते काम नक्कीच होणार. एकदा वचन आम्ही सांगितलं, एकदा सुवार्ता सांगितली तर ती सुवार्ता काम केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. एक आंटी आहेत, आंटीनी मला ज्यावेळेस सुरुवातीला त्यांनी गोष्ट मला सांगितली की मी लहान असताना मला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मला कोणीतरी सांगितलं
आणि त्या वेळामध्ये मला प्रभू येशू ख्रिस्त माहिती होता, पण कालांतराने मी प्रभू येशू ख्रिस्तापासून दुरावले गेले. संसार, कुटुंबाची जबाबदारी आणि अनेक प्रकारचा व्याप या कारणाने मी प्रभूपासून दुरावले गेले. पण माझ्या जीवनामध्ये समस्या आली आणि समस्या आल्यानंतर, आजार आल्यानंतर मला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल कोणीतरी सांगितलं आणि मला परत एकदा आठवण झाली की मी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल मी लहानपणी ऐकलं होतं. जर प्रभू बद्दल आम्ही एकदा ऐकतो, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जर आम्ही एकदा सांगतो, तर प्रभू कदापिही त्या व्यक्तीला सोडत नाही. ज्या प्रकारे पियानो त्या जमिनीमध्ये एकदा बीज पेरल्या गेलं, ते काम करणार म्हणजे उगवणार. त्याला थोडासा वेळ लागेल, पण प्रभू त्याचं काम नक्की त्याच्या वेळामध्ये करेल, नक्की करेल. हालेलुया. नक्की प्रभू त्याचं काम करतो. प्रभू सोडत नाही. प्रभू त्याचं प्रेम एकदा जर त्याने प्रगट केलं, एकदा त्या व्यक्तीला समजलं की प्रभूचं प्रेम माझ्यासाठी आहे, प्रभूचं रक्त माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती वाहण्यात आलं, याची जाणीव त्या व्यक्तीला झाली, पियानो तू प्रभू कदापि त्याला सोडत नाही. एक वचन आम्ही वाचूया. ज्या प्रकारे आम्ही आता शमरुणी स्त्रीबद्दल आम्ही वाचलं, त्या शमरुणी स्त्रीले योहान सुवर्तमान अध्याय 4 वचन 7 ते 26 जर आम्ही वाचणार नाही, फक्त रेफरन्ससाठी आपण घेऊया की त्या शमरुणी स्त्रीला सुद्धा आपल्या पापाची जाणीव झाली, आपल्या चुकांची जाणीव झाली. आणि ज्यावेळेस तिला जाणीव होते, पियानो ते गुप्त काम त्याच ठिकाणी तिच्या अंतःकरणामध्ये सुरू होतं. प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर तिचं संभाषण होत आहे एका वेरीच्या ठिकाणी, वेरीवरती. हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की चांगल्या निवांत ठिकाणी प्रभूचं काम आम्ही करावं. प्रभू येशू ख्रिस्ताने वेरीवरती जाऊन काम केलं. बोलो येशू मसीह की. प्रभू येशू ख्रिस्ताने शेताच्या बांधावरती जाऊन काम केलं. प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावरती जाऊन काम केलं. आम्हाला आमचं काम, ज्यावेळेस प्रभूने आमच्यावरती दिलेली जबाबदारी आम्ही स्वीकारतो, ते काम आम्ही करत असताना आम्ही जागेचा विचार कदापि करू नये. या ठिकाणामध्ये पियानो शमरुणी जी स्त्री आहे, या स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण ऐकलं आणि त्या वेळामध्ये पियानो तिच्या जीवनामध्ये तिच्या पापांची, तिच्या चुकांची तिला जाणीव झाली. आणि चुकांची जाणीव झाल्यानंतर पियानो ते गुप्त कार्य तिच्या हृदयामध्ये झालं आणि ते काम पियानो काही सेकंदामध्ये, काही मिनिटामध्ये घडून आलं. तिने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून त्याच वेळेस तिने स्वीकारलं. त्याच वेळेस हे गुप्त काम व्हायला किती वेळ लागला? काही मिनिटं सुद्धा लागले नाही. पण आणखी एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. या व्यक्ती संबंधी मत्ते याचा अध्याय 19 वचन 16 ते 22 जर आम्ही वाचलं, तर एक श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन एक प्रश्न तो विचारतो. वाचूयात आम्ही त्या ठिकाणी. काय प्रश्न आहे त्याचा? प्रश्न: नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? ओके. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने काय प्रश्न केला की सार्वकालिक जीवन हे वतन मला मिळावं म्हणून मी काय काम करावं, कोणतं काम करावं? हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे निरखून पाहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटलं, त्या सर्व आज्ञाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे. तो म्हणतो की मला जसं समजतं तेव्हापासून मी या सर्व आज्ञांचं मी पालन करत आलेलो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की तुझ्याकडे जी श्रीमंती आहे, तुझ्याकडे जो पैसा आहे, तुझ्याकडे असलेली जी संपत्ती आहे ती विकून काय कर, तू दारिद्र्यास दे आणि तू माझ्या मागे ये. त्या वेळामध्ये त्या श्रीमंताला प्रश्न पडतो, श्रीमंत तरुणाला प्रश्न पडतो की माझी जी संपत्ती आहे ती संपत्ती तर फार मोठी आहे. त्याला आपल्या आत्म्यामध्ये या गोष्टीची जाणीव होते, त्याला आपल्या आत्म्यामध्ये या सर्व गोष्टी समजतात, पण तो आपल्या पापामध्ये हरवून जातो. हालेलुया. पण मला विश्वास आहे की ज्या वेळेस या व्यक्तीबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण होतंय, जरी त्या वेळामध्ये तो प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर निघून गेला, त्याने त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्याचा त्याने विचार न करता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे न जाता तो आपल्या पापामध्ये परत गेला. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचं संभाषण होतंय, नक्की तो कालांतराने प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुयायी नक्कीच तो झाला असेल. हालेलुया. सोपियांनो, या व्यक्तीला थोडा वेळ लागला असेल, पण आम्ही पाहतो की शमरुणी स्त्रीने आपलं जीवन परिवर्तित तिचं लगेच झालं. या श्रीमंत तरुणाला थोडा वेळ लागला,
पण प्रियानो त्याच प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं योहान सुवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 8 मध्ये. जॉन चॅप्टर 3 वर्स 8 वाचूयात. योहान 3:8 मध्ये. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. हालेलुया. प्रियानो हे एक गुप्त काम आहे आणि हे गुप्त काम अंतःकरणामध्ये कायम घडत असतं. या हृदयाच्या शेतामध्ये प्रियानो हे काम कार्य घडत असतं. आपण आपलं काम शेतकऱ्या समान करायचंय. तो शेतकरी विचार करत नाही की मी इतकी पेरणी केली आणि हे सर्वच सर्व उगवेल का, नाही विचार करत. हालेलुया, हालेलुया. जर त्याने 1 धडा 2 धडे जर पेरणी केली असेल तो विचार करत नाही की जितके मी बीज पेरणी केलेली आहे सर्वच उगून येईल, पण तो त्याचं काम निमूटपणे करतो. हालेलुया. आम्हाला आमचं काम करायचं आहे, ते उगून आणण्याचं काम प्रभूचं आहे. हालेलुया, हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथी 3 वचन 6 ते 9. 1 कोरिंथियन चॅप्टर 3 वर्स 6 to 9. 1 कोरिंथी 3 अध्याय वचन 6 ते 9. मी लावले, अपुलोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही, तर वाढविणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. या ठिकाणामध्ये प्रियानो वचनात आम्हाला एका गोष्टीची स्पष्टता येते की पौल काय म्हणतो कोरिंथच्या मंडळीला की मी लावले, अपुलोसाने पाणी घातले, पण देव वाढवीत गेला. सो परमेश्वर हा वाढविणारा आहे. आम्ही सर्वजण म्हणूया परमेश्वर वाढविणारा आहे. परमेश्वर प्रियांनो ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाची सुवार्तेची किंवा देवाच्या राज्याची घोषणा मी करतो प्रियांनो, ते काम त्याच्या हृदयामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वराचं वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगतं की सुवार्तेची घोषणा जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की होणार आहे आणि ही प्रोसेस चालू आहे. हे काही केल्या प्रियांनो ही गोष्ट थांबू शकत नाही. हे काम प्रभूचं आहे. व्यक्तीचं हे काम असतं तर प्रियांनो ही चळवळ हे काम कधीतरी थांबलं असतं, पण प्रियांनो हे काम कदापि थांबणार नाही, कारण हे जिवंत देवाचंही काम आहे. वाढविणारा हा केवळ परमेश्वरच आहे. यशाया 55 आणि वचन 11 मला काय सांगतं. आयझाया चॅप्टर 55 वर्स 11 या ठिकाणी वचन आम्ही वाचूया. 55:11. त्याप्रमाणे माझ्या मुखात निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. या ठिकाणामध्ये वचनाची स्पष्टता मला येते की प्रभूने ज्या कारणासाठी जी वचनं दिलेली आहेत ती प्रत्येक वचन काम करणारे आहेत. ते विफल होऊन त्याच्याकडे कधीच परत जात नाही. हालेलुया. ते विफल होऊन कदापिही प्रभूकडे परमेश्वराकडे परत जात नाही. जर तुम्ही सुवार्ता सांगितली, जर तुम्ही तारणाची घोषणा एखाद्या व्यक्तीला केली तर प्रियानो त्या व्यक्तीचं तारण आज ना उद्या नक्कीच होणार आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही परमेश्वराकडे मध्यस्थी केली तर त्या व्यक्तीचं तारण कधी ना कधी प्रभू घडून आणणार आहे. पण आम्हाला आमचं काम त्या शेतकऱ्यासारखं करायचं आहे की जो शेतकरी निमूटपणे आपलं काम तत्परतेने आपलं काम करतोय. हालेलुया. उगवणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. शेतकरी त्या धान्याकडे त्या बीजाकडे लक्ष देत नाही की हे उगवतंय की नाही. हालेलुया. तो त्याचं काम निमूटपणे करून जातोय. गुप्त काम प्रियानो त्या शेतामध्ये घडतंय, त्या जमिनीमध्ये घडतंय आणि त्या प्रकारे गुप्त काम करण्याचं सामर्थ्य हे परमेश्वरामध्ये आहे. एक वचन आम्ही वाचूया. जो अध्याय मी वाचला मार्क याचा अध्याय 4 आणि वचन 28 आणि 29 आम्ही वाचूया. मार्क 4 वचन 28 ते 29. जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कंसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच वेळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. या ठिकाणामध्ये आम्हाला या वचनाची स्पष्टता येते की जमीन आपोआप पीक देते. बरोबर देते का? जमीन आपोआप पीक देते. ते कसं देते? पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कंसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलाच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. कशाची वेळ आली आहे? आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा वचनामध्ये या गोष्टी सांगतो. आणि
देवाच्या वचनामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील की कापणीची वेळ जवळ आली आहे. कापणीची वेळ, कापणीची वेळ ही गोष्ट दर्शवते. यस, हालेलुया. कापणीची वेळ ही दर्शवते की युगाची समाप्ती, की हे युग संपेल आणि एक नवीन युग सुरू होईल, की ज्या युगामध्ये आम्ही युगानुयुग आमच्या प्रभू बरोबर, आमच्या परमेश्वराबरोबर आम्ही कायम असणार आहोत. हालेलुया. सो या तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या गोष्टी आम्हाला लक्षात येतील की ही जी कार्य आहे ही यशस्वी कार्य आहे, यशस्वी काम आहे. हालेलुया. ज्यावेळेस पेरणी केली जाते, एका एकर मध्ये साधारणरित्या किती धान्याची पेरणी केली जाते? जर गव्हाची पेरणी करायची, एका एकरसाठी किती गहू पाहिजे पेरणी करायला? शेतकरी आहे कोणी? हा हा बरोबर. एका एकर साठी 5 किलो, बरोबर आहे. ठीक आहे, 10 किलो पकडूया, 10 किलो पकडूया. चांगली दाटवट पेरणी करायची आपल्याला. विचार करा की फक्त 5 किलो पेरणी, बीजाची पेरणी एका एकर मध्ये केली आणि ज्यावेळेस कापणी केली जाते, ज्यावेळेस त्याची मळणी केली जाते, पियानो साधारणरित्या किती गहू मिळतो? साधारण एका एकर मध्ये किती गहू गव्हाचं उत्पन्न होतं? 4 ते 5 क्विंटल. 5 क्विंटल एक सरासरी आपण पकडूया. 5 क्विंटल पेरणी किती केली? एक धडा म्हणजे 5 किलो आणि मिळाले किती? 5 क्विंटल. सो विचार आम्ही करतोय की पेरणी थोडीशी केली पण उत्पन्न किती आलं? हजारो पटीने, हजारो पटीने. त्या प्रकारे ज्या वेळेस आम्ही देवाच्या वचनाची पेरणी एखाद्याच्या अंतःकरणामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी आम्ही करतो, तर पियानो ते उत्पन्न आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे यशस्वी होणारं हे काम आहे. कारण हे काम मनुष्याचं नाही, हे काम परमेश्वराचं आहे. त्याला उगवून आणण्याचं काम हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. जी निर्जीव जमीन आहे, जे निर्जीव धान्य आहे, याच्यामध्ये जीव घालण्याचं काम परमेश्वराच्या हातामध्ये आहे. आणि हे काम ज्यावेळेस परमेश्वर आपल्या हातामध्ये घेतो, ते काम थांबणार नाहीये. ते काम होणारच आहे. ते काम सातत्याने घडणार आहे. हालेलुया. ते काम सातत्याने घडतंय. कधी कधी पाणी कमी पडेल, पण त्या वनस्पतीला, त्या झाडाला वाढण्याचं काम थांबतं का? त्याची वाढ होत असते, कंटिन्यू होते. त्या प्रकारे आमचं काम शेतकऱ्या समान असलं पाहिजे, की ज्या प्रकारे शेतकरी आपलं बीज पेरणी करतो आणि आपल्या कामामध्ये तो व्यस्त होऊन जातो. त्याचं काम काय? आता फक्त निगराणी करायची, पाणी द्यायचं आणि जे नको असलेलं गवत आहे ते उपटून टाकायचं. सूर्य प्रकाश देण्याचं काम करतो, आकाश पाऊस देण्याचं काम करतो, माती पोषक तत्वे देण्याचं काम त्या धान्याला करतं आणि ते वाढत कालांतराने त्याच्या बीजामध्ये रूपांतर होतं आणि बीज हे कणसामध्ये आणि कणस पियानो वाढल्यानंतर त्याची कापणी केली जाते. आणि ज्या शेतकऱ्याने फक्त बीज पेरणी करण्याचं काम केलं, त्याने काहीच केलं नाही ना. उगवण्याचं काम केलं का शेतकऱ्याने? पण त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो, फायदा शेतकऱ्याला होतो. हालेलुया. सो तुम्ही ज्या वेळेस प्रभूचं काम तुम्ही करताय, याचा मोबदला आणि याचा फायदा प्रभू तुमच्या जीवनामध्ये नक्की करेल. हालेलुया. कारण ज्या वेळेस आम्ही प्रभूचं काम आमच्या हाती घेतलंय, हे काम आम्ही प्रभूचं करतोय, आम्ही स्वतःचं करत नाहीये. आणि ज्या वेळेस प्रभूच्या कामामध्ये आम्ही हातभार लावतोय, त्या वेळामध्ये त्याचा मोबदला देणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. योहान 4:29 मध्ये. जॉन चॅप्टर 4:29. योहान 4:29. चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय? हालेलुया. सो ज्यावेळेस या शमरूनी स्त्रीने ज्या लोकांना बोलवलं, त्यावेळामध्ये तिने विचार केला नाही की यामध्ये किती लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतील. तिने विचार केला का?
ती एकदम प्रामाणिक होते आपल्या कामाबद्दल, की मला फक्त लोकांना जाऊन सांगायचंय की प्रभू येशू ख्रिस्ताला येऊन पहा, की हाच ख्रिस्त आहे का. आणि प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो चांगला आहे की नाही हे ठरवण्याचं काम ते लोक करतील, फक्त आम्हाला आमचं काम करायचंय. जा आणि स्वार्थीची घोषणा करा. हालेलुया. प्रभू त्यांना ती संधी देऊ इच्छित आहे, आम्हाला सुद्धा ती संधी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवायची आहे. आणि ज्या वेळेस आम्ही प्रभूचं काम करू, हा विचार कदापि करू नका की मी जे श्रम करतोय ते श्रम व्यर्थ जाईल काय. जर श्रम केलेला आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं प्रभूमध्ये केलेले श्रम कदापिही वाया जात नाही, त्याचा मोबदला प्रभू नक्की तुम्हाला देईल. हालेलुया. किती कष्ट तुम्ही सहन करतायत, किती हाल अपेष्टा तुम्ही सहन करताय, किती निंदा, किती वेगवेगळ्या प्रकारचा छळ तुम्ही सहन करताय, किती पैसा तुम्ही त्यासाठी लावतायत, किती वेळ तुम्ही त्यासाठी देतायत, याचा मोबदला प्रभू तुम्हाला देईल, कारण हे काम प्रभूच आहे. एक शेवटलं वचन आम्ही वाचूया. प्रेषित 9 वचन 19 ते 22. ऍक्ट चॅप्टर 9 वर्स 19 to 22 वाचूया. प्रेषित 9 वचन 19 ते 22. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिश्कातले शिष्याबरोबर काही दिवस राहिला आणि त्याने लागलेच सभास्थानामध्ये येशूविषयी घोषणा केली की तो देवाचा पुत्र आहे. तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, हे नाव घेणाऱ्यांचा ज्याने यरूशलेमेत नाश केला तो हाच नव्हे काय. आणि त्यांना बांधून मुख्य याजकाकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना. पण शौलाला तर अधिकाधिक सामर्थ्य प्राप्त होत गेले आणि येशू हाच ख्रिस्त आहे असे सिद्ध करून तो दिमिश्कात राहणाऱ्या यहुदी लोकांना कुंठित करीत राहिला. हालेलुया. की ज्या शौलाच्या जीवनामध्ये जो प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहे, यांना त्रास देणारा, त्यांना मारणारा, बांधून आणणारा, याचं परिवर्तन झालं, पालट झाला. आम्ही म्हणूया पालट झाला, पालट झाला, पालट झाला. मी जवळपास 1 ते 1.5 तासापासून बोलतोय. हालेलुया. आणि बसल्या बसल्या सुद्धा आपला आवाज एकदम सायलेंट झाला. हालेलुया. हालेलुया. जरा कणखर आवाजात बोलूया ना. पालट झाला. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. पालट होणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत पालट होत नाही, जोपर्यंत परिवर्तन होत नाही, जोपर्यंत वैचारिक, मानसिक, आत्मिक बदल घडत नाही, हा पालट जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती त्या तत्परतेने पियानो काम करत नाही. या अगोदर या पौलाने, या शौलाने पियानो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलंही असेल, पण ज्यावेळेस प्रभू येशू आपल्या आत्मेने त्याच्याबरोबर भेट घेतोय, त्यावेळेस त्याचा पालट झाला. आणि वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो आंधळा राहिला आणि आंधळा राहिल्यानंतर पियानो त्याला सुवार्ता सांगण्याबद्दलची जबाबदारी त्याला देण्यात आली. ज्यावेळेस त्याचा बदल झाला, ज्यावेळेस त्याचा पालट झाला, पालट झाल्यानंतर त्यानंतर तो शांत बसला. हालेलुया. जर आम्ही शांत बसतो तर याचा अर्थ आणखी की आमचा पूर्णपणे पालट झालेला नाही. बोल येशू मसीह की. आणि जर पालट झालेला आहे, आम्ही शांत का बसतो याचा विचार करण्याची आज ही वेळ आहे. आणि जर पालट होण्याची आमची इच्छा आहे तर प्रभूकडे आम्हाला मागणं गरजेचं आहे की प्रभू, माझ्या विचाराचा, माझ्या मनाचा, माझ्या अंतकरणाचा, माझ्या जीवनाचा, माझ्या हृदयाचा तू पूर्णपणे पालट कर, की ज्याद्वारे प्रभूजी मी तुझ्या सुवार्तेची घोषणा करेल. मी तुझ्या त्या शेतामध्ये जाऊन मी काम करेल, मी त्या खडतर शेतामध्ये जाऊन काम करेल. मला वचनाच्या त्या बीजाला पेरणी करण्यासाठी प्रभूजी तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मी तत्परतेने मी पार पाडेल. मी मोबदल्याचा विचार करणार नाही, येणाऱ्या संकटाचा मी विचार करणार नाही, होणाऱ्या परिणामाचा मी विचार करणार नाही, पण मला दिलेली जबाबदारी, मला दिलेलं काम मी तत्परतेने पूर्ण करेल, कारण मी प्रभूच्या शेतामध्ये काम करणारा मी शेतकरी आहे. आणि प्रत्येक विश्वासणारा हा प्रभूच्या शेतामध्ये काम करणारा आहे. हालेलुया. शेत काय आहे? जग आहे. हालेलुया. आणि या शेतामध्ये आम्ही प्रत्येक जण काम करी आहोत. विश्वासणारा प्रत्येक व्यक्ती, मी सुद्धा शेतकरी म्हणजे मी सुद्धा काम करी आहे. हालेलुया. आणि माझ्या बरोबर तुम्ही सर्वजण
त्या काम कर्या समान तुम्ही आहात. आम्ही प्रत्येक जण मिळून पियानो त्या शेतामध्ये काम करू आणि या शेतामध्ये चांगलं उत्पन्न नक्की प्रभूच्या गौरवासाठी आम्ही आणू. ते आत्मे म्हणजे ते उत्पन्न आहे आणि त्या शेतामध्ये चांगलं उत्पन्न यावं यासाठी पियानो आम्हाला प्रत्येकांना झटून काम करायचंय. आज पालट होण्याची आवश्यकता आहे आणि जर पालट झालेला नाहीये आज प्रभूकडे मागणं गरजेचं आहे की प्रभू मला ती सहायता प्रदान कर. माझ्या विचारात, मानसिकतेत, माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये तू पूर्णपणे पालट घडून आण. मी आता शांत बसणार नाही. मी प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी मला जे बीज मला मिळालेलं आहे त्या बीजाचं मी नक्की पेरणी करेल आणि त्या खडतर जमिनीमध्ये जाऊन मी त्या बीजाची पेरणी करण्यासाठी प्रभू मला सहायता करेल. प्रभू परमेश्वर हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी.